नमस्कार. आत्मा मालिक. प्रवचनकार भरत सपकाळे महाराज, जळगाव, खानदेश, महाराष्ट्र. सत्कर्म से बनता है नसीब, सत्कर्म से बनता है उज्ज्वल भविष्य. परंतु काही लोक म्हणतात नशिबात असेल तर मिळेल. काही बुद्धिमान सुद्धा म्हणतात नशिबात असेल तर मिळेल. परंतु आपण विचार करायला पाहिजे, नसीब नेमकं कशामुळे तयार होते. आपण जे सत्कर्म करू त्यामुळे नसीब तयार होते. बरेचसे लोक भरपूर पैसा जमवण्याच्या मागे लागलेले आहे, बॅलन्स करायच्या मागे लागलेले आहे. पैसा जमवायलाही काही मर्यादा असते. तसेच आपल्याला जर जास्त बॅलन्स करायचं असेल तर सत्कर्म बॅलन्स करा, चांगले कर्म बॅलन्स करा. त्याच्यामुळेच तुमचं भविष्य तयार होणार आहे. सत्कर्म से बनता है उज्ज्वल भविष्य. आपल्याला जे जे चांगलं करता येईल ते करीत राहावे. आपण जे पेरणार आहात तेच उगवणार आहे. ईश्वरी नियमच आहे, जे पेराल तेच उगवणार आहे. तर सत्कर्म चांगले पेरा, नक्कीच तुम्हाला फळ मिळेल. मात्र संयम ठेवावा. लगेच मिळतं असं नाही, संयम ठेवावा. आपण महिनाभर ड्युटी करतो, 1 महिन्यानंतर पगार मिळतो, त्याप्रमाणे सत्कर्मसुद्धा आपण संयम ठेवला पाहिजे. सारखे सत्कर्म करीत राहा, पुण्य करीत राहा, सर्वांशी प्रेम करा, सर्वांशी चांगलं वागा. जे जे चांगलं करता येते ते करायला पाहिजे. आपण नेहमी म्हणत असतो की नशिबात नाही आहे म्हणून मिळत नाही आहे, नशिबात असलं तर. पण नशीब बनतं सत्कर्माने. हा काही लोक मागील जन्मातील खूप पुण्य झाल्यामुळे ते नशीब घेऊन आले, खरं आहे. पण ते नशीब घेऊन आले तर मग नंतर आता कर्म वाईट करताय. मग आता पुढच्या जन्मामध्ये काय होईल? नसीब साथ देणार नाही पुढच्या जन्मात. म्हणून सत्कर्म जर चांगले केलं तर पुढच्या जन्मात सुद्धा कामात येतात, ह्या जन्मात सुद्धा कामात येतात. सत्कर्म से बनता है उज्ज्वल भविष्य. पैसा जरूर कामू, आपण त्याला काही मर्यादा आहे. माणुसकी ठेवून वागा सर्वांशी. जास्त कंजूसपणा करू नका, माणुसकीला महत्त्व द्या. असे 1-2 दिवसाचे आळे तुम्हाला नवीन विषयांवर व्हिडिओ मिळतील, ऐकायला मिळतील यूट्यूब चॅनलवर. सर्वांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. आत्मा मालिक.